सणासुदीचे दिवाळीचे दिवस आहेत. खरेदी केल्याशिवाय सणसूद साजरी होत नाही. महागाईचे दिवस आहे, लक्षात आहे. आणि सणासुदीमध्ये आपण पैसे वाचवायचा प्रयत्न करत असतो. म्हणून ऑनलाईन खरेदीवर तुम्हाला दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्कीम्स त्याचे आपण बळी पडतो आणि अनेकदा फसवणूकही होते, अनेकदा फायदाही होतो. पण ऑनलाईन खरेदीमुळे होणारे जे काही तोटे आहेत, शहराच्या शहरं आणि बाजारपेठांच्या बाजारपेठा ज्या वेळेला उद्ध्वस्त आणि ओस पडलेल्या आपल्या डोळ्याला दिसतात, तर त्यावेळेलाही मनाला हुरहुर लागते की नाही तुमच्या. पण त्याच्या मागचं कारण आहे, तुम्ही सगळ्याच गोष्टी जर ऑनलाईन मागवू लागलात तर हे अर्थचक्र चालायचं कसं, हा पहिला प्रश्न. दुसरा, रस्त्याने चालताना बाजारपेठांमधला शुकशुकाट जर तुम्हाला अस्वस्थ करतोय तर तुम्हाला ती खरेदी कमी केली पाहिजे. हे झालं सोशल अँगलनी विचार करणं. दुसरं म्हणजे दुकानदार म्हणजे जिवंत हाडामासाचा माणूस, भावभावनांनी भारावलेला माणूस, जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, जो तुमच्या सामाजिक जडणघडणीचा साक्षीदार आणि कृतीशील साक्षीदारही बनतो. अशा हाडामासाच्या व्यापाऱ्याला आपण जर त्याच्या दुकानातनं खरेदी केली, जातपात धर्मपंथ न पाहता आपल्या इमारतीतल्या दुकानातनं जर खरेदी केली, तर त्याचं जगणं वागणं तगणं सगळंच त्याच्यामध्ये साधतं. ते साधलं गेलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ऑनलाईनची जी खरेदी आहे ना, ती थांबवली पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे दुकानदार आहेत हे तुमचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे चालतात अवतीभोवती त्याच्यामध्ये सुद्धा थेट सहभागी असतात. तुमच्या संकट काळामध्ये त्यांच्याच दुकानाला लावलेले CCTV जे आहेत ते अनेक घटनांना टिपत असतात. त्याच्यातही तो तुम्हाला साक्षीदार बनून साथ संगत सोबत करत असतो. जे स्वभावाने चांगले नसलेले दुकानदार आहे, ज्यांचं लुटीचंच सत्र चालू आहे, अशा दुकानदारांकडे नका जाऊ. त्यांना समजावून पाहू आपण की बाबांनो, तुमच्या डोक्यावर बर्फ पाहिजे, तोंडात साखर पाहिजे, चांगल्या वस्तू दिल्या पाहिजे, गॅरंटीच्या दिल्या पाहिजे, फसवणूक केली नाही पाहिजे आणि लोकांशी चांगलं बोललं वागलं पाहिजे. तर अशा दुकानदारांच्या बाबतीत एक वेळ आपण विचार केला गोष्ट निराळी. पण तिथून पुढच्या दुकानात जा, आजूबाजूची दुकानं शोधा. पण त्या दुकानांमधनं खरेदी केल्यानं काय होतंय, तुम्हाला सभोवारचं सगळं निरीक्षण करता येतंय, बुद्धीला चालना मिळते, 4 लोक नव्यानं ओळखीचे होत आहेत. ही पण तर तुमची संपत्ती आहे, ते तुमचं थेट होणारा नफा आहे. कारण त्यांच्या माध्यमातून तुम्ही 4 गोष्टी इतरही करू शकता. म्हणून जिवंत हाडामासाच्या आपल्या इमारतीतल्या व्यापाऱ्याकडे जा, त्याच्याशी बोला, सुखदुःखाच्या गोष्टी पण त्यांच्याशी तुम्ही करू शकता, हितगुज साधू शकता. म्हणून माझी विनंती आहे, ऑनलाईन खरेदी करून करून तुम्ही सगळ्या बाहेरच्या देशांना मदत करत आहात. आपल्या माणसांना मदत करा, शेजारच्या दुकानदाराला मदत करा. जातपात पाहू नका, धर्मपंथ पाहू नका. त्या दुकानदाराला जगवा, तगवा, वागवा, तोच तुमच्या कामी येणार आहे. संकट समयी पहिल्यांदा धावून येणारी हीच दुकानदार मंडळी आहे. वंदे मातरम.